श्री स्वामी समर्थ 25 एप्रिलपासून चातुर्मास सुरू होणार आहे. तर चातुर्मास कधीपर्यंत आहे आणि चातुर्मासात कोणत्या सेवा कराव्या, कोणते नियम पाळावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा टिकण्यासाठी काय करावे. चातुर्मास हा हिंदू धर्मातील खूप चांगला काळ मानला जातो. चातुर्मास म्हणजे 4 महिने एकत्र करून चातुर्मास हा बनलेला असतो. त्या महिन्यात आपण नाम, जप, तप, ग्रंथाचं पठण केलेलं खूप त्याला खूप महत्त्व दिलं जातं. आषाढ शुक्ल एकादशीपासून देव श्री विष्णू हे क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला ते देव योग निद्रेतून बाहेर येतात, जागे होतात असं म्हणतात. तर या 4 महिन्यात 25 जुलै ते 21 नोव्हेंबरपर्यंत हा संपूर्ण कालावधी देव उठणीपर्यंत म्हणजे भगवान विष्णूच्या निद्रेतून जागे होईपर्यंत, तुळशी विवाह झाल्यानंतरच विवाह हे आपल्या इथे लग्नाला सुरुवात होत असते. तुम्हा सगळ्यांना तर माहितीच असेल. गुरुपौर्णिमा येत आहे. भगवद्गीतेचं वाचन केलं तेही शुभ मानलं जातं. श्रावण महिन्यात शिवपूजनाला रुद्र अभिषेक किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं खूपच महत्त्व मानलं जातं. तसेच या महिन्यात सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण खाणं टाळायचं आहे. मांसाहार मद्यपान टाळायचं आहे. नंतर दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात तुम्ही गोपद्माची सेवाही करू शकतात. गोपद्माला या महिन्यात विशेष महत्त्व दिलेलं आहे. तर या 4 महिन्यात तुम्ही कधीही गोपद्मासाठी सुरुवात करू शकतात किंवा पूर्ण 4 महिनेभरही करू शकतात. नाहीतर कुठले तरी विशेष दिवशी सुद्धा करू शकतात. तर चातुर्मासमध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावं. रोज सकाळ संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. भगवान विष्णूंचा नामजप करायचा आहे. रोज 5 मिनिटं का असेना तुळशीजवळ नियमित पूजा करायची आहे. आणि तुळशीचे पानं तोडायची नाही आहेत, कारण की ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी तुळशीला हात लावत नाही आणि संध्याकाळच्या वेळी तुळशीचे पानं तोडायची नाही आहेत. गरजूंना दान करायचं आहे आणि गुरुवारी विशेषतः पिवळी वस्तू दान करायची किंवा मंदिरात पिवळ्या कलरचा प्रसाद तुम्ही दान करायचा आहे. रोज सकाळी लवकर उठून पांढरे वस्त्र घालून शिवलिंगावर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच महामृत्युंजय मंत्र म्हणजेच ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पूर्वारुकमेव वंदना मृत्युमुक्षी यमावृत या मंत्राचा जप करायचा आहे. रोज संध्याकाळी किंवा सकाळी हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. देवासमोर किंवा तुम्ही तुळशीसमोर काढा, त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. देवघराजवळ किंवा तुळशीजवळ तुम्हाला गोपद्म काढायचं आहे. विशेषतः तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या सणाला किंवा एकादशी दिवशी जरी केलं तरी चालेल. या 4 महिन्यात रोज सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अन्नाचा कण वाया घालायचा नाही. कांदा लसूण खाणं टाळायचं आहे. पालेभाज्या खाणे विशेषतः म्हणजे भाद्रपद महिन्यात तुम्ही दही खाणं टाळायचं आहे. अश्विन महिन्यात दूध खाणं टाळायचं आहे आणि कार्तिक महिन्यात डाळी खाणं वर्ज्य मानलं गेलेलं आहे. तसेच जमिनीवर चटई टाकूनच झोपायचं आहे. कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही. घरात वादविवाद घालायचा नाही, म्हणजे मोठ्या आवाजात बोलायचं नाही. तसेच मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज 1 तास मौन धारण करायचं आहे आणि प्रत्येक एकादशीचं व्रत हे मनोभावे पार पडायचं आहे. तसेच कोणी आपल्या घरी आलं असेल, पाहुणे म्हणा, कोणी भीक मागायला आलं असेल, त्यालाही उपाशी पोटी जाऊ द्यायचं नाही आहे. गाईला 1 पोळी रोज खायला घालायची आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा पार पाडू शकतात. तर या सेवेसाठी खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून या चातुर्मासात तुम्ही हे नियम नक्की पाळा. यामुळे तुमच्या आयुष्यातील जे संकट आहे ते सगळे दूर होतील. अजून अशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.